नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आपल्या पूर्ण शरीराचंच कार्य व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी, प्रत्येक अवयवाला रक्तपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी, बीपी कोलेस्टेरॉलच्या लेवल्स मेंटेन करण्यासाठी, हृदय मेंदू यांचं कार्य व्यवस्थितपणे चालू राहण्यासाठी, दात नख हाडं केस मसल्स यांच्या मजबूतीसाठी सुद्धा कॅल्शियम हे खूप आवश्यक असतं। आणि बऱ्याचदा कॅल्शियम कमी पडायला लागलं की त्याचे जे सप्लिमेंट्स आहेत, गोळ्या आहेत, ज्या की सिंथेटिकली लॅबमध्ये बनवलेल्या असतात, त्यांचं सेवन जे आहे ते अतिप्रमाणामध्ये केलं जातं। यामुळे ते जे कॅल्शियम आहे ते आपल्या किडनीमध्ये डिपॉझिट व्हायला लागतं आणि त्यामुळे मग किडनी स्टोन, मूतखडा जो आहे तो होण्याचे चान्सेस वाढतात। त्यामुळे आहारातूनच कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी 3 सोपे असे कोणते उपाय आहेत याचा व्हिडिओ मागच्या भागामध्ये आपण पाहिलेला आहे। लिंक त्याची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की पहा। आजच्या या भागामध्ये आपण जे कॅल्शियम घेणार आहोत ते रक्तामध्ये शोषलं जाणं खूप गरजेचं असतं। ते जर का शोषलं नाही गेलं तर त्याची आपण म्हणजे कुठल्याही गोळ्या घेतोय किंवा कुठलेही नॅचरल सप्लिमेंट, आहारामध्ये कॅल्शियम रिच फूड्स घेतोय तरी देखील त्याची जी डिफिशियन्सी आहे ती आपल्याला होणार आहे। त्यामुळे अशा 5 चुका, आपल्या अशा 5 सवयी नकळतपणे कोणाकडूनही होतील, पण ज्यामुळे कॅल्शियम हे शोषलं जात नाही रक्तामध्ये आणि परिणामतः कॅल्शियमची डिफिशियन्सी शरीरामध्ये होते। तर त्याच 5 सवयी आज पाहणार आहोत। पण त्याआधी अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। सगळ्यात पहिली महत्त्वाची चूक जी 90-95% लोकांकडून होते ती म्हणजे की सकाळी उपाशीपोटी चहा कॉफीचं सेवन करणं। रात्रभर आपण काहीही खाल्लेलं नसतं, त्यामुळे आपल्या जठरामध्ये, स्टमकमध्ये मेन डायजेस्टिव्ह ज्यूस HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड हे भरपूर प्रमाणामध्ये जमा झालेलं असतं आणि त्यातच आपण पुन्हा हायली ऍसिडिक असणारे चहा कॉफी घेतो की ज्यामध्ये टॅनिन, निकोटीन सारखं एक टॉक्सिक सबस्टन्स ज्यामध्ये असतो ते भरपूर प्रमाणामध्ये बरेच दिवस घेत असू तर आपल्या स्टमकमधलं जे पूर्ण मीडियम आहे ते अतिप्रमाणामध्ये ऍसिडिक होऊन जातं आणि स्टमकमध्ये आपलं डायजेशन व्यवस्थित होण्यासाठी जे काही आपण खाणार आहोत त्यातील जे पोषक घटक आहेत ते शोषण्यासाठी नाजूक अशी वलय असतात आणि ही जी वलय आहेत ही हळूहळू डिस्ट्रॉय व्हायला लागतात अशा ह्या हायली ऍसिडिक मीडियममुळे। म्हणजे ऍसिडच्या कॉन्टॅक्टमध्ये काहीही कुठलाही नाजूक पदार्थ आला की तो हळूहळू झिजायला लागतो। त्याच पद्धतीने आपल्या स्टमकमध्ये सुद्धा होतं। परिणाम जो आहे तो आपल्या शरीरामध्ये आयर्न, कॅल्शियम सारख्या आवश्यक पोषक घटकांची कमतरता व्हायला। चूक जी की आजकाल ट्रेंड म्हणून फॉलो केली जाते किंवा जेवण किंवा नाश्ता काहीही आपण खाल्लं की त्यानंतर सुस्ती येते आणि ही सुस्ती घालवण्यासाठी म्हणून बऱ्याच जणांना आजकाल चहा कॉफीचं सेवन करणं किंवा तंबाखू सिगारेट सारख्या जे व्यसनं आहेत त्यांचं सेवन करणं। चहा कॉफीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे निकोटीन सारखाच एक टॉक्सिक सबस्टन्स असतो टॅनिन, ज्यामुळे की इतर जे पोषक घटक आहेत, आयर्न असेल, कॅल्शियम असेल किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, विटॅमिन्स आहेत, तर ह्यांचं जे शोषण आहे, आपण कितीही पौष्टिक पदार्थ खाल्ले तरी देखील त्यातील हे जे पौष्टिक पदार्थ आहेत हे आपल्या शरीराला मिळू शकत नाही। त्याचं जे ॲब्सॉर्प्शन आहे ते कुठेतरी रेस्ट्रिक्ट केलं जातं, बंद केलं जातं। त्यामुळे ही जी सवय आहे ही बंद करणं महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आजकाल आपल्याला खूप सुखवस्तू आयुष्य जगण्याची सवय लागलेली आहे। अजिबातच घाम येऊ दिला जात नाही, सतत फॅन खाली तरी बसायचं किंवा कूलर एसीचा वापर करणं। त्यातही एसीचा अतिवापर जर का तुम्ही करत असाल तर शरीरातील जो वातदोष आहे तो वाढतो आणि हा जो वाढलेला वात आहे हा हाडांमध्ये जाऊन तिथे पोकळ्या निर्माण करतो, हाडांना कमकुवत बनवतो, ठिसूळ बनवतो। मॉडर्न सायन्स प्रमाणे आपण पाहायला गेलं तर कॅल्शियम शरीरामध्ये शोषलं जाण्यासाठी व्हिटॅमिन डी ची खूप आवश्यकता असते आणि हे जे व्हिटॅमिन डी आहे हे आपल्याला उन्हामध्ये, त्यातही कोवळं जे ऊन आहे ते आपण अजिबातच अंगाला आजकाल लागू देत नाही। आपण गाड्यांमधून फिरतोय किंवा एसी मध्येच आपला पूर्ण जो दिवस आहे तो जातोय, तर जे कोवळं ऊन आहे ते खूप गरजेचं असतं। सकाळी 8-9च्या अगोदर
रेग्युलरचं, तर यामध्ये आपण आजकाल बसतच नाहीये. तर हे ऊन घेणं, थोडासा शरीराला घाम येऊ देणं, हे सुद्धा महत्त्वाची चूक. म्हणजे की आजकाल आपली जी चुकीची लाईफस्टाईल झालेली आहे, जे जंक फूड आपण खातोय, जागरण वगैरे करतोय, त्यामुळे बऱ्याच जणांना आम्लपित्त, ऍसिडिटीचा जो त्रास आहे तो वारंवार होत असतो, गॅसेस होत असतात आणि तरीही माहीत असतं की याच्याने आपल्याला त्रास होणार आहे, तरीही हे पदार्थ वरचेवर खाल्ले जातात. आणि मग इन्स्टंट रिलीफसाठी म्हणून इनो, सोडा, कोल्ड ड्रिंक्स की ज्यामध्ये अति प्रमाणामध्ये साखर, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड सारखा गॅस त्यामध्ये वापरलेला असतो, त्यामुळे त्याला इतका जास्त फेस हा येत असतो. तर हे घेतलं की जो अतिवापर आहे त्यामुळे जी आपली ऍसिडिटीची तक्रार आहे ती काही मुळापासून बरी होत नाही, फक्त तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुम्हाला थोडंसं बरं वाटतं. पण जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली बरेच दिवस हे जे आहे हे घेत असता, तर यामुळे आपलं जे कॅल्शियम आहे ते कमी व्हायला लागतं, हाडं जी आहेत ती लवकर ठिसूळ व्हायला लागतात, किंवा पित्ताचा त्रास असतो बऱ्याच जणांना, तर त्यासाठी अँटॅसिड्स वापरले जातात. सारखं थोडंसं जरी पित्ताचा त्रास झाला की लगेचच पित्ताची गोळी खायची, किंवा कंटिन्यू वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष सुद्धा काही पेशंट्स आहेत मी पाहिलेले आहेत की पित्ताची गोळी घेतल्याशिवाय जेवणच त्यांना जात नाही. तर यामुळे सुद्धा ह्या जे अँटॅसिड्स आहेत यामुळे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम सारख्या अति महत्त्वाच्या मायक्रोन्यूट्रिएंट्सचं शोषण जे आहे ते होत नाही आणि त्यामुळेच बऱ्याचशा ज्या तक्रारी आहेत त्या होत असतात. त्यामुळे आम्लपित्त असेल किंवा पित्ताचा त्रास असेल, त्रास मुळापासून बरा करण्यासाठी कोणतं पथ्य पाळणं गरजेचं आहे किंवा कोणते घरगुती रामबाण उपाय आहेत याचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत. लिंक त्याची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे, ते देखील तुम्ही पाहू शकता. महत्त्वाची चूक म्हणजे की हायली ऍसिडिक फूड जे आहे, खूप स्पायसी पदार्थ, चायनीज सारखे वगैरे जे आहेत किंवा बेकरीचे पदार्थ जे आहेत, तर यांचं अतिप्रमाणामध्ये सेवन कधीतरी खाल्लं चवीसाठी ते ठीक आहे, परंतु वरचेवर जर काही तुमच्या आहारामध्ये येत असतील तर आता संशोधनातूनही सिद्ध झालेलं आहे की हे जे हायली ऍसिडिक फूड्स आहेत यामुळे सुद्धा आपल्या शरीरातलं जे कॅल्शियम आहे ते कमी व्हायला लागतं. अनेक पेशंट्समध्ये सुद्धा स्टडी केलेला आहे की ज्यांच्यामध्ये कुठलेही असे कॅल्शियम, आयर्न किंवा B12ची वगैरे डिफिशियन्सी आहे त्यामुळे त्रास होत आहेत, तर फक्त आहारामध्ये बदल करून, म्हणजे अगदी सप्लिमेंट्स म्हणून इंजेक्शन्स वगैरे सुद्धा घेतलेले आहेत तरीही फरक पडत नव्हता. तात्पुरत्या स्वरूपामध्ये लेवल्स नॉर्मल व्हायच्या, पुन्हा ते जे सप्लिमेंट आहे ते बंद केले की पुन्हा जो त्रास आहे तो सुरू व्हायचा. तर अशांमध्ये सुद्धा जे सात्विक आहार आहे, म्हणजे हे जे स्पायसी जंक फूड वगैरे आहेत, हे आहारामधून बाजूला केल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप जे पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत ते मिळालेले आहेत. माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून अशाच आरोग्यविषयक माहितीच्या व्हिडिओसाठी खाली दिलेल्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.